हलू, काय बोलू मी? इन्स्पेक्टर काय शोध लावलाय तुम्ही? तुम्हाला त्याचं महत्व कळतंय का इन्स्पेक्टर? मला कोणतरी धमक्या देते, मला तो रिपोर्ट हवाय. कोण करतंय हे? काय मोटिव्ह आहे त्याचा? पैसे हवेत का? प्रॉपर्टी हवी आहे की माझा जीव? मला कळायला हवं. आज रात्री सगळं कळेल मॅडम. कोण आहे तेही आणि त्याला काय हवंय तेही. आणि हे गुन्हेगार स्वतःच आपल्याला सांगेल. काय म्हणजे? तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते लेटर कुठून आलं असेल, त्या पेपरवर ते कोणी लिहिलं असेल, या सगळ्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन केल्या आणि त्यानंतर आम्हाला काही क्लू मिळाले. तुम्ही निश्चिंत राहा मॅडम. आज रात्रीपर्यंत तुम्हाला धमकी देणाऱ्या गुन्हेगाराला तुमच्या समोर हजर करू. माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराचं नाव आज रात्री कळेल मला. आज रात्रीपर्यंत अपराधी तुमच्या समोर असेल आणि मग त्याला काय शिक्षा द्यायची हे तुम्ही ठरवा. हवं तर त्याला आयुष्यभर आपण जेलमध्ये सडवू. नाही नाही, जेलमध्ये नाही टाकायचं त्याला. तडफडून तडफडून मी स्वतः मारणार त्याला. फक्त नाव समोर येऊ देत, तिथल्या तिथे त्याला गोळ्या घालून दे. डायरेक्ट वर, आणि ते पण आज रात्री. नो 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 जुजो, तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे. तुला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, आणि ते पण आजच रात्री. अब आएगा मजा. रेडी. आता ही खीर खाऊ सगळे क्विक क्विक आणि खूप वेळपर्यंत झोपून जाणार. अँड देन मी माझं काम करू. यामिनी आजी, किती प्रयत्न केलास मी, तर मी एवढी लांब निघून जाईन तू नाही शोधू शकणार मला. चिवचिवने बनवलेली खीर. आजी, शेवयाची खीर मी बनवली. अगं पण आज काय विशेष? सहज. आजी घ्या ना. हे बघ, आता नको, नंतर घेते. आजी प्लीज थोडीशी तरी ट्रेस करा ना. अगं घ्या 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 घ्या. मस्त आहे. आवडली? घ्या, सगळे तुमच्यासाठीच आहे. घ्या. संपवणारच आहे मी सगळी. फर्स्ट क्लास झालीये. तुला माहितीये, यामिनी ताईला सुद्धा ना खीर खूप आवडते. लहानपणी अगं आमची भांडणं व्हायची खिरीवरून. दॅट्स ग्रेट. एका वाटीवरती माझं पोट भरेल असं वाटत नाही. मी ती पण घेऊ का? वेट वेट वेट. तू हा बॉल फिनिश कर ना. मी यामिना आंटीला देऊन येते आणि तुला पण आणते. हा आणते मी. लवकर आण. आंटी तुझ्यासाठी खीर. का काय आज? व्हॉट्स द ओकेजन?
आंटी तुला आवडते ना खीर? मला खीर आवडते हे तुला कसं कळलं? आंटी एवढे दिवस झाले आता मी तुझ्या बरोबर राहते, कळतं ना. ठेव तिकडे, खाईन मी नंतर. असं नाही आंटी, मी एवढ्या प्रेमाने बनवलीये तुझ्यासाठी. एक घास माझ्या समोर टेस्ट कर ना. कर ना, घे ना, घे ना, घे ना, घे ना. पोच नको करू मला, ठेव ना तिकडे. आंटी ते खा, नंतर खा हा. काय ब्रो, मयुरीकडे जाऊन शादीचं बोलायचं सोडून तू इथे आपल्यासोबत आईस्क्रीम खात बसलाय. तुला माहिती आजीला पण हेच वाटतं का कधी मयुरी वहिनी सून म्हणून घरी येणार, कधी आजी तिचे लाड करणार. तुला किती टेन्शन येत असेल ना असं बिनबताय तुला भेटायला जायला, तिला काय वाटत असेल? बस टेन्शन मलाही येतंय गॅरी की त्यांना काय वाटत असेल म्हणून. हो ना, हो ना, तुला पण वाटतंय ना? मग ब्रो आपण जायला पाहिजे, आपण जाऊन भेटायला पाहिजे तिला. सारखं सारखं उभं काय राहतोय, इथे लोक आहेत. हे बघ गॅरी, हे बघ असं अचानक कसं जाणार तूच सांग मला. अरे ब्रो, अचानक भयानक जाण्यामध्येच तर गंमत आहे. आपण तर एव्हरी टाइम असं अचानक स्टंट करतो आणि मग आपण जिंकतो. आपल्याला माहिती आहे, आपल्याला विचार. हा ब्रो, आपण जाऊ, आपण आता गॅरी हे बघ काय. अरे असे स्टंट करून कुठे लग्न ठरत असतं का? तू जरा शांत हो, तुझ्या भाषेत चिल कर. अरे हा काय टाइम आहे का ब्रो चिल करायचा? नाही नाही, आपण ब्रो रणशिंगेकडे गेलं पाहिजे, शादी फिक्स करायला पाहिजे. कळतं का तुला आपण काय बोलतो? तुला काय प्रॉब्लेम आहे का? तू बोल आपल्याशी ब्रो, तू बोलू शकतो. बोल, काय प्रॉब्लेम आहे ब्रो? बोल ब्रो, बोल बोल, काय आपण ऐकतो ब्रो, बोल बोल. हा बोल 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 बोल. नाही नाही, आता भेटायला टाइम नाही आपल्याकडे, डोक्याला जाम टेन्शन आहे. बाय. अरे गॅरी, ब्रो आपण जाऊया ना. मित्राचा फोन होता ना, भेटायला बोलवतोय, जा भेट ना जाऊन. नाही नाही, आपण आत्ताच्या आत्ता रणशिंगेकडे जातोय आणि तुझी शादी फिक्स करतोय. गॅरी ऐक, येत्या 4-5 दिवसांमध्ये मी रणशिंगेंच्या घरी जाऊन मिस मयुरींच्या घरच्यांशी बोलेन. 4-5 दिवस? गॅरी, तुला जरी आता दिसत नसलं तरी मलाही खूप एक्साइटमेंट आहे या सगळ्याची. तू आता तुझ्या मित्रांकडे जाऊन जरा चिल कर, रिलॅक्स कर. नाही नाही ब्रो, आपण जायला पाहिजे, टाइम निघत चाललाय ना. गॅरी हे बघ, तू जर आता तुझ्या मित्रांकडे गेला नाहीस ना तर मी जाणार नाही मिस मयुरींकडे. पक्का जाशील? पक्का. पिंकी प्रॉम. ओके, पिंकी प्रॉमिस. ब्रो थँक्यू. ओके, वेलकम, एन्जॉय. हा काही हवंय का? नाही ग, उलट मीच तुला विचारायला आले, तुला काही हवंय का? म्हणजे पाणी बिणी देऊ? एवढी ऑफिसातून काम करून आलीस गे, बाहेर ऊन पडलंय. मी उन्हात कसं ना शरीर एकदम गरम होत ग, म्हणून विचारते. थोडं शरीर थंड करायला पाणी देऊ? नाही नको. झोपू का? किती करतेस तू घरच्यांसाठी.
आजी. मयुरी, हा आजी. अगं पोचलीस का ग? हो पोचले. अगं थोडं ना बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून फोन केला. हा बोला ना. अगं तू आज खूप प्रेमाने आलीस पण तुला मनस्ताप झाला. मला खूप वाईट वाटलं. हो नाही आजी प्लीज तुम्ही असं वाईट वाटून नका घेऊ. हो आजी. आजी आजी काय होतंय? आजी तुम्ही ठीक आहात ना? हॅलो हॅलो आजी. आजीला काय झालं असेल? फोन पण उचलत नाहीयेत. राजवीर सरांना फोन करते. सरांचा फोनही लागत नाहीये. आजीला नक्की काय झालं असेल? नाही मला तिकडे गेलंच पाहिजे. आंटी सॉरी आंटी पण आता मला निघावं लागेल. ही अपॉर्च्युनिटी मी सोडू नाही शकत. Oh, I will miss you, Yamini auntie. जोजो जोजो, आज खूप मोठी चूक केलीस तू. या यामिनी सराफशी गद्दारी केलीस. आता भोग तुझ्या कर्माची फळ. चोर 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 चोर. जोजो, भाऊसाहेब पकड दिला. चोर भाऊसाहेब पकड दिला. दागिने आणि पैसे घेऊन पळत. जोजो दे इकडे. बॅग दे इकडे. बॅग. जोजो डोकं भिडलंय का तुझं? काय पकड दिला. सोड टोपी मला. सोड टोपी. सोड. सोड. मी नाहीये. सोड. ही आहे यामिनी आंटी. एक नंबरची चीटर आहे ही. तुला फाइंड आउट करून घ्यायचं होतं ना की राजवीरवर हल्ले कोण करते. ही करते यामिनी आंटी. जोजो तोंड बंद ठेव. जोजो तोंड बंद ठेव. चांगलं वागून मोठा ड्रामा करत असतेस ना. पण तुझा खरा चेहरा मी ओळखलाय म्हणून तू घराच्या बाहेर काढायला चाललीस. मला माहितीये. बस. शट अप. नो आंटी. आता मी गप्प बसणार नाहीये कारण मला सगळं खरं माहितीये. सगळं मी माझ्या कानाने ऐकलंय.
त्या दिवशी तू मिठू मावशीशी बोलत होतीस, आठवते? तेव्हा मी तिथेच होते, मी सगळं ऐकलंय. राजवीरला जर का कळलं ना की तो भारतात आल्यानंतर त्याच्यावर झालेले हल्ले हे दुबईला तू त्याला परत पाठवावंच म्हणून केले होते, तर यू नो व्हॉट, ही अजिबात राजवीर बद्दल चांगला विचार करत नाही. शत्रू आहे ही राजवीरची. जोजो मॅम बस, काय बोलताय तुम्ही? यामिनी मॅम बद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. हे तू काय बोलत बसलायस तिच्याशी? घेऊन जा तिला बाहेर. जोजो मॅम चला. सोड तुम्ही, सोड. मूर्ख आहेस तू. तुला राजवीरला प्रोटेक्ट करायचंय ना? अरे हिच्यापासून प्रोटेक्ट कर. राजवीरवर प्रॉपर्टीसाठी हल्ले केले हिने. राजवीरला मारून त्याची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर काय बडबडतेस जोजो? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना, जिभेवर ताबा ठेव जरा. पंकिन, मी जे बोलते ते खरं बोलते. यामिनी आंटीने तुला मारायचा प्रयत्न केला होता, आणि ते पण एकदा नाही, 2 टाइम्स. इनफ. तुझं डोकं बिका फिरलंय की काय? तू तुझ्या यामिनी आंटी बद्दल बोलतेस, मम्मा बद्दल बोलतेस तू. मम्माने काय केलंय माझ्यासाठी तुला कल्पना तरी आहे? कधीच स्वतःच्या सुखाचाही विचार न करता तिने माझ्यासाठी, सराफांसाठी, या पेढीसाठी काय काय केलंय तुला माहिती तरी आहे? तिच्याबद्दल असं बोलतेस तू? जोजो, मम्माला बिझनेस कधीच नाही आवडायचा. फक्त मी दुबईमध्ये सेफ राहावा म्हणून तिने इथला सगळा बिझनेस स्वतः हँडल करायला सुरुवात केली. तुझ्यासारख्या मुलीकडून मी मम्माबद्दल काही ऐकून घेणार नाहीये. साधं खर्चटलं जरी ना मला, तरी डोळ्यात पाणी येतं मम्माच्या. तिच्याबद्दल असं सगळं बोलतेस? पंकिन, किती साधा आहेस तू. तुझ्याशी स्वीट स्वीट वागून तुला मारायचा प्लॅन करते ही. स्टॉप इट जोजो. पंकिन, पंकिन प्लीज अंडरस्टँड करून घे. किलर आहे ही, आणि ही गोष्ट मला कळली म्हणून मला सुद्धा मारायला निघाली. जोजो ब्रो, राजवीर काय करतोयस तू? काय करतोयस तू? माझ्यासाठी तू कुणावर हात उचललेला मला नाही आवडणार, नाही चालणार मला. मला माहिती ती जे काही बोलली ना माझ्याबद्दल, त्याच्यामुळे तुला खूप राग आलाय, तिला मारावासा वाटतोय, पण नाही ना बेटा. समोरचा कितीही खालच्या थराला गेला, कितीही वाईट वागला, तरी आपण सराफ आहोत. आपण आपली पायरी सोडायची नाही. आणि ही मुलगी, हिला मी आपलं मानलं. या घरातल्या सारखं वागवलं, चूक झाली. पण तू शांत, तू स्वतःला त्रास नको करून घेऊस राजवीर. पण तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणं सोड, कोणी वाईट विचार जरी केला तरी नाही शांत राहू शकत मी. पंकिन, हा खूप मोठा गैरसमज आहे. इनफ. भाऊसाहेब, आत्ताच्या आत्ता जोजोला घराबाहेर काढ. जोजो मॅम, जोजो मॅम. सोड, सोड तुम्ही, सोड. तुझा पण विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर चला. जोजो मॅम, आत्ताच्या आत्ता जोजो मला घराबाहेर हवीये. मॅम चला. मॅम, जोजो मॅम, जोजो मॅम. प्लीज तू ये इकडे बस. यारी पाणी. हा, पाणी. जोजो मॅम चला.
टोपी तू मला घराच्या बाहेर काढतोस. तू नाही वाचवू शकत राजवीरला. जोजो तू मला घराच्या बाहेर हकलून राजवीरवर असलेला धोका नाही टळणार आहे. कळतंय का तुला? कारण राजवीरच्या जीवाला जिच्यापासून धोका आहे ती व्यक्ती घरातच आहे. राजवीरच्या सगळ्या क्लोज. तुला आठवतं टोपी, मी तुला बोलले होते ती व्यक्ती तुझ्या समोर असेल पण तू ओळखूच शकणार नाही, तुझा विश्वासच बसणार नाही. नाही वाचवू शकत, तू नाही वाचवू शकत. कसं वाचवणार तू राजवीरला? जा वाचव, हिंमत असेल तर.